सर्वधर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मान, सगळ्या धर्मांचा पहिला तू त्याग कर. म्हणजे जे अधर्म आहेत ना त्यांचा सुद्धा तू त्याग कर. अधर्म हा जो आहे तो काय आहे? तो एक प्रकारचा धर्मच आहे. धर्म नाही हा सुद्धा एक प्रकारचा धर्म आहे. म्हणजे फक्त या श्लोकाचा अर्थ मी सांगते आत्ता, बाकी पुढे पाहत राहू आपण. सर्व धर्मान परित्यज्य, नुसतंच त्यज नाही. अरे तू कायमच त्यागून टाक त्याला. आज त्याग केला आणि उद्या परत त्याच्या मागे लागलो, हे बरोबर नाही आहे. म्हणजे पुन्हा धर्म सगळे पाळायला सुरुवात केली. खरं तर काल आपण हा विषय बोललो होतो की मा शुच, शोक करू नकोस तू. शोक करणं हे एक हास्यास्पद आहे. शोक करणं हा एक मूढपणा आहे. शोक करणं हे केवळ अज्ञान आहे. शोक करणं हा एक बाल्यावस्था आहे असं म्हणणं आहे. आणि या तर ह्याच्यात भगवंतांनी माऊलींच्या वाणीने तर उत्तमच सांगितलं, नत्वम शोचितुमर्हसि. तर तू का शोक करू नको. शोकाची कारणं बिरणं सगळी पाहिली. अरे तुला शोक का होतो हे सगळं समजावून सांगितलं. पण नुसतं बालकाला दोष देऊन होणार आहे का काही? त्याला काही कळलंच नाही आहे आपण काय करायचं आहे. कसा काय शोक करू नको हे सांगितलंस तू, हे ठीक आहे की माझं अज्ञान आहे. अरे पण मी अज्ञान घालवू कसं? काहीच मला माहिती नाही आहे. त्याच्या पुढे आता माऊली सांगतायत की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम, केवळ मला आणि केवळ मला, बाकी कोणालाही नाही. तू मला केवळ शरण ये. बाकी तू मायेतल्या एकाही गोष्टीला शरण जाऊ नको. एकाही गोष्टीला, ना मोहाला, ना वस्तू व्यक्ती घटनेला, ना लोभाला शरण जावा. किंवा तू त्या षड्रिपूंपैकी कशाला शरण जाऊ नको. अहंकाराला शरण जाऊ नकोस. केवळ मला शरण ये. त्यातच तुझा फायदा आहे मोठा. आणि काय होईल? आपोआपच तू माझ्याशी एकरूप झालास, मला येऊन मिळालास, तर आपोआपच मला भक्तापेक्षा प्रिय काही नाही आहे या जगात. काही नाही आहे. मी भक्ताला सोडू शकत नाही. काकांनी आत्ता उदाहरण दिलं होतं ना की तू फक्त हृदयातून मला काढून बघ, मग मी तुला शूर समजीन. इतकं भयंकर असतं भक्ताची भक्ती. परमेश्वराला इतकी जवळची वाटणारी असते. तो म्हणतो, परमेश्वर भगवान सांगतात की अहम त्वा सर्व पापेभ्यः, तुझी सगळी पापं मी नाहीशी करतो. तू रडत बसशील, मला हे आहे, मला ते आहे, मोक्षयिष्यामि मा शुचः, मी तुला मोक्ष देईन, सगळ्यातून मोक्ष देईन, सगळ्यातून मुक्त करीन आणि सगळं काही मीच करीन. परवा वसुंधरा काकूंनी तो विषय मांडलेलाच आहे. काय तुझं सगळं योगक्षेम मीच चालवीन, योगक्षेमम वहाम्यहम. किती भगवंत प्रेमाचे भुकेलेत, भक्तीचे भुकेलेत. आणि भगवंतांनी ह्याच्यापूर्वी तर हे सांगितलंच, जन्मजन्मांतरीचा प्रभाव आहे हा आपल्या जीवनावरती. त्या सगळ्या एवढ्या वासना आहेत त्याचा प्रभाव आहे आपल्यावरती. आणि म्हणून आपण मायेमध्ये जातो. मग आता या जीवाला, या अज्ञानी जीवाला समजतच नाही आहे मुळी आता काय करावं. भगवंत किती छान त्याच्यावर सोल्युशन, अगदी परफेक्ट सोल्युशन आहे की केवळ काहीही आता करू नको. आता हे सगळं जायला आणि अनेक जन्म लागतील आमच्या वासना नष्ट व्हायला. लांबचा पल्ला नाही सांगते मी तुला. माझ्यावर तू विश्वास ठेवा. अक्षरशः भगवंत अर्जुनापुढे शपथ घेतात, मी तुला सत्य सांगतोय, तू मला फक्त शरण ये, सगळं तुझं काम झालं समज.
मी सत्य कधीही दुरावत नाही. आणि तुझा विश्वास नाही आहे ना अर्जुना, भक्ताच्या लेवलला जाऊन सांगतात तुझा विश्वास नाही म्हणून मी सांगतोय, शपथ घेऊन सांगतो. खरं म्हणजे शपथ घेणं हा कमीपणा आहे मला, कारण मी सत्याशिवाय काहीच बोलत नाही. आणि दुसरी गोष्ट, मी भक्तीचाच भुकेला आहे, शपथेची जरूर नाही, पण तुझा विश्वास बसावा म्हणून काहीही करायला मी तयार आहे. इतके ते अर्जुनाच्या प्रेमात पडलेले आहेत भगवंत. आणि त्याच्याही पेक्षा माऊली अजूनच जास्त अर्जुनाच्या गळ्यात पडलेले आहेत. काय सांगतायत बघा. माहिती आहे आपल्याला की या विश्वामध्ये जे वेगवेगळे दृश्य दिसतात ना, ते कशामुळे दिसतात? ढोबळ उत्तरं आहेत आपल्याकडे, ढोबळ उत्तर आहेत. काय ढोबळ उत्तर आहेत? की मायेमुळे, आपल्याला असलेल्या अज्ञानामुळे. माया हे काय आहे? काय आहे? आपण जर औषध घेतलं तर त्या औषधाचा एकतर चांगला परिणाम होतो, नाहीतर एकतर वाईट परिणाम होतो. माया आपल्यावर कार्य का करते सांगा बरं? माया केवळ कार्य करते आहे कारण आम्हाला अज्ञान आहे. अज्ञान कशाचं आहे? अज्ञान काय आहे? जे नाही आहे ते आहे असं वाटतं, जे आहे ते नाही आहे असं वाटतं. मी देह नाही आहे, देह हे माझं साधन आहे. आता भाजी कापण्यासाठी सुरी हे साधन आहे, भाजी करण्यासाठी कढई हे साधन आहे. ते म्हणजे काय मी आहे का? कर्म करण्यासाठी देह हे साधन आहे माझं. देह म्हणजे मी कसं होऊ शकेन? विचार करण्यासाठी मन हे माझं साधन आहे. मन म्हणजे मी होऊ शकेन का? मनाला वाईट वाटलं तर मला वाईट वाटलं, मनाला दुःख झालं तर मला दुःख झालं. काय सांगायचं? अज्ञानी बालकाला काय सांगणार? आता काय आहे माहिती का? आरशात आपल्याला उदाहरण जर घेतलं आपण आरशाचं, तुम्ही बघा, आरसा बघा. आरशात तुम्ही काय, तुमचा हात दाखवला, हात दिसतो. तुमचं तोंड दाखवलं, तोंड दिसतं. बरं तेही नाही, तुम्ही एखादी वस्तू घेतली, वही घेतली, अजून काहीतरी घेतलं, आरशात कसं दिसतंय? फ्लॉवर पॉट आरशासमोर ठेवला लांब, कसा दिसतोय तो? किती छान दिसतोय. काय दिसतं तुम्हाला? जी वस्तू ठेवली आहे तेच दिसतं की नाही? आपली कुठे गडबड झाली आहे ते बघा. जी वस्तू आरशासमोर ठेवली आहे तीच दिसते ना आरशात, म्हणून ती खरी वाटते. आरशातली वस्तू खरी आहे का? मला सांगा. आरशातली वस्तू खरी आहे का? आरशात प्रतिबिंब आहे. आरशातली वस्तू बाहेरच्या वस्तूसारखी उपयोगात येते का? नाही. मायेत दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी या अशा आहेत. ह्यानी तरी निदान आपल्याला समजेल. बाकी ज्ञान अज्ञान सगळं जाऊ दे, काय त्या वासनांचा प्रभाव सगळं जाऊ दे, डायरेक्ट तेवढं तरी आपल्याला समजू शकतं की नाही? हे विश्व म्हणजे आरसा आहे आणि मायेतल्या सगळ्या गोष्टी प्रतिबिंब आहेत. कशाचं प्रतिबिंब माहिती आहे? अज्ञानामुळे आपल्या आत जे काही तयार झालं आहे त्या गोष्टींचं हे प्रतिबिंब आहे. मग आता किती सोप्पा मार्ग आहे. ज्ञान म्हणजे काय? भगवंतांनी आहे ना, ज्ञान म्हणजे काय? भगवंतांनी आहे ना इतकं प्रेमळपणाने सांगितलंय. ज्ञान म्हणजे काय? काही नको रे तू अर्जुन, काही समजून घेऊ नको. मी आता तुला 18 अध्याय सांगितले, तुला कळलं नाही कळलं ते जाऊ दे, मी तुला काहीच दोष देत नाही. परंतु एक कर ना, ज्ञान म्हणजे काय? अरे तू सारखी भक्ती कर आणि मला येऊन मिळ. देहभान नाहीच करून टाक तुझं. संततधार केली भक्तीची की तुझं काहीच राहणार नाही आणि तुला काहीच करावं लागणार नाही. आतमध्ये जे आहे तेच बाहेर दिसेल, आधी प्रतिबिंब रूपात दिसेल, मग ते प्रतिबिंब पण नाहीच होईल, त्याची तू काळजी करू नकोस. पण आतमध्ये तुझ्या ईश्वर प्रगटला पाहिजे, म्हणजे तुला बाहेर मायेच्या वेगवेगळ्या वस्तू दिसणार नाहीत. तर काय दिसेल?
काय दिसेल? केवळ ईश्वर आणि केवळ ईश्वर. सुरुवातीच्या स्टेजला सगुण साकार ईश्वर दिसू दे, नंतरच्या स्टेजला तो निर्गुण निराकार दिसत जाईल, आत्मतत्व दिसत जाईल त्या स्टेजपर्यंत. म्हणून जे आतमध्ये आहे ते बाहेर आहे. इतकं सुंदर विवेकानंदांचं वाक्य आहे. जी आतली दुनिया आहे तीच बाहेर आहे, जी बाहेरची दुनिया आहे तीच आत आहे, यात फरक नाही. आणि म्हणून प्रत्येकाने ज्ञानाची कास धरलीच पाहिजे. ज्ञान म्हणजे मोठे प्रबंध लिहायचे आहेत, ज्ञान म्हणजे मोठे ज्ञानेश्वरीतले विचार वाचून दाखवायचे आहेत नाही. आत्ता काकांनी इतकं महत्त्व सांगितलं आपल्याला की ते आचरणात आलं पाहिजे. म्हणजे ते वाचत असता असता सुद्धा ते आपल्या आतमध्ये मुरायला लागलं पाहिजे. हा प्रभाव जर आपल्यावर पडला तर आपल्याला हे जे जग आहे पहिल्या स्टेजला हे काय होईल की हे फार दुस्सह वाईट जग आहे वगैरे असं वाटणार नाही. हां, आणि भगवंतांनी तर सांगूनच ठेवलं आहे, हे बघ म्हणे कर्माच्या तू कंप्लेंट करतोस नेहमी की काय आहे की कर्म असं आहे तसं आहे, मला हे कर्म करायला अडचण येते, मी अगदी झिजून जातो, ही कर्म करून करून दमून जातो, माझी तब्येत बिघडते, ही कसली कर्म माझ्या वाट्याला आली आहेत आणि हे अशी उच्च कर्म आहेत, ही नीच कर्म आहेत. अरे तू कंप्लेंट करतोस, हे कर्म ही तूच पेरलेली आहेस. आणि एक लक्षात ठेव, हा देह प्रगट झाला आहे, या देहासाठी ही कर्म आहेत, सगळं दोषयुक्त आहे. त्याचं कारण तुझ्या वासनांमधूनच ही कर्म निर्माण झाली आहेत. कर्म ही लंगडीच आहेत, हे लक्षातच ठेव. तू कर्माची कंप्लेंट तू करायची नाहीस. उलट तुला जे दिसणारं आणि न दिसणारं सगळी कर्म तुझ्यासाठी तू जन्मतानाच तुझ्याबरोबर अवेलेबल करून ठेवली आहेत. हे परमेश्वराचे उपकार आहेत तुझ्यावर, आणि ती कर्म वेळोवेळी येऊन तुझ्या दारात उभी राहत आहेत. अजून काय पाहिजे? ईश्वराची कृपा. हे जर आपण समजलो, काहीच लागणार नाही आपल्याला. आज ईश्वराची खूप मोठी कृपा आहे आपल्यावर. आणि म्हणून भगवंत म्हणतायत, माऊली म्हणतायत की अरे सर्व धर्मान परित्यज्य, सगळ्या धर्मांचा तू त्याग करून टाक. खरं ते सांगतो तुला, माया फसवणारी आहे. ती माया जर तू वापरत राहशील, मायेमध्ये जर तू रममाण होशील तर थकून जाशील, कंटाळशील. ते खोटं आहे, सगळं खोटं आहे म्हणून तू कंटाळतोयस. स्वस्वरूप मिळालं, स्वस्वरूप तुला दिसत नाहीये म्हणून शोक होतोय तुला. कालही आपण पाहिलं की 100 वर्षाच्या आयुष्यात सगळ्या विश्वामध्ये आम्हाला स्वतःचं स्वरूपच दिसत नाही. मग आनंद होणार कुठून? शक्यच नाहीये. पण शोक करण्यासारखं काही नाही. भगवंत म्हणतात, नत्वम शोचितुमर्हसि, मी सांगतोय तसं फक्त तू कर. दृश्य बघणारी ही जी दृष्टी आहे ना, ही दृष्टी अज्ञानाला वश झाली आहे. म्हणजे अज्ञानाकडे आपल्या दृष्टीचं पात वळलेलं आहे सगळं. अज्ञानाकडे ती झुकलेली आहे. आणि ती का झुकली तशी? जन्मजन्मांतरीच्या वासना आहेत. मग काय रडत बसायचं सारखं? स्वस्वरूपापासून या वासनांनी आपल्याला दूर केलंय, देहाचं तादात्म्य झालंय, आणि म्हणून पावलोपावली आपल्याला दुःख आहे. आता हे दुःख कोण दूर करणार आहे? अज्ञान आहे आपल्याला. मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे. कारण केवळ अहंकार आहे आपल्याला, आणि केवळ अहंकारामुळे हे सगळं घडतंय. आणि मग काय होतं की सर्व धर्मान परित्यज्य. आता इथं धर्म, अरे तुम्ही म्हणताय की धर्मांचा त्याग कर. हे बघा, मध्ये एक प्रश्न कोणीतरी विचारला होता, या ह्याच्यात नाही, दुसऱ्या कुठल्या तरी ह्याच्यामध्ये, की
काय झालं, आम्ही हे ऐकायला येतो ना, हां, तर हे ऐकायला येतो तेव्हा खूप सारी महत्त्वाची कामं असतात दैनंदिन, ती सगळी टाकून आम्ही आज इथे आलो ह्याच्याबद्दल म्हणे कंप्लेंट नाही आमची, पण म्हणजे काही वेळेस कळत नाही ही आपली कर्म टाकून आपण कसं जायचं, हे कर्म टाकून आपण कसं जायचं, म्हणजे आपण धर्म पाळतोय का, कारण कर्म करणं हाच तर मुळी आपला धर्म आहे. मग आपण धर्म करत नाही आहोत का. तर तेव्हा असं सांगितलं की रोजचे धर्म तर पाळायचेच आहेत, सगळी कर्म करायचीच आहेत. आता काकांनी नमूद केलं आणि आताही तेच आहे की सगळी कर्म करायची आहेत, पण संसार हे परमार्थ करण्यासाठीच निमित्त आहे. अंतिमतः परमार्थच करायचा, पण संसाराच्या निमित्ताने संसार अडीअडचणींचाच आहे. त्याच्यामध्ये अडीअडचणी आल्या की आपल्याला परमार्थाची आठवण झाली पाहिजे. काय आहे, अडीअडचणींना तोंड देणारा कोण आहे, मी कोण आहे, मी त्यात रमण्यासारखं काही नाही, मी सोल्युशन काढतो, मोकळा होतो ना मी, बस. त्या कर्मांसाठी मी आहे, माझ्यासाठी कर्म नाही आहेत, हे कर्म त्यागून टाकलं आणि हे कर्म मी घेतलं नाही, माझ्यासाठी कर्म आहेत. त्या कर्मांमधनं मुक्ती होण्यासाठी ती कर्म आचरली गेली आहेत माझ्यासाठी, त्याच्यामुळे ती करायचीच आहेत. मग आता यातनं मार्ग कसा काढायचा. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. म्हणजे कधीतरी नियतकर्म आवरून ॲडजस्ट करून बाजूला ठेवून लवकर करून मग आपण या गोष्टींसाठी वेळ काढला पाहिजे. अधूनमधून वेळ काढला, आत्ताच विषय झाला की आपण म्हातारं झाल्यावर या गोष्टी सुरू केल्या तर त्या होत नाहीत, मग त्याला फार लवकर लागावं लागतं. निदान मध्यम वयात जरी लागलं तरी इनफ आहे. आणि मग सर्व धर्मान् परित्यज्य, एक वेळ कधीतरी अधूनमधून वेळ अशी आली पाहिजे, सर्व धर्मान् परित्यज्य, सगळ्या धर्मांचा तू त्याग कर. आणि ज्यावेळी प्रत्येक वेळी म्हणजे प्रत्येकच क्षणी खरं म्हणजे तू असं कर, कर्म झालं रे झालं की ताबडतोब परमेश्वराला शरण जा. करू शकतो ना, काय ते तर फक्त काय भावच तर मनात आणायचं, ते काही कर्म नाही आहे परमेश्वराला शरण जाणं. तर हे धर्म कोणकोणते धर्म आहेत, मग कोणत्या धर्मांचा मी त्याग करू, अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे. कोणत्या धर्मांचा त्याग करायचा. मी तर अज्ञानी बालक आहे, मला कळतच नाही धर्म कोणते ते. कर्तव्य धर्म आहे हो, ते तर सगळं सर्वमान्यच आहे, पण देहधर्माचा त्याग करायचा. सारखं देहधर्म कोणकोणते आहेत. कर्मांचा कर्तेपणा, देहाला मी समजतो ना मी, त्यामुळे कर्मांचा कर्तेपणा, देहाला मी मानायचो आणि कर्तेपणा आला की अहंकार, मी म्हणजे काय केलं आहे, मी म्हणजे काय केलं आहे, आणि त्या अहंकाराने बाधित होऊन सगळं विसरायचं. मनोधर्म कोणते आहेत. विकार उत्पन्न होतात, काही संकल्प केले की लगेच त्याच्यात विकल्प होतात, म्हणजे आज संकल्प केला की उद्या मोडतो. विचारांना आपण बांधून ठेवतो, जे घडून गेलं आहे त्याच्याविषयी सारखा विचार करतो, जे वाईट काहीतरी होणार आहे त्याच्याविषयी काहीतरी सारखा विचार करतो. घडून गेलेली सुखदुःख सारखी बरळत बसतो स्वतःशी आणि मनाच्या पडद्यावर पुन्हा पुन्हा ती आणतो सुखदुःख. आणि असलं हे मनोरंजन काय कामाचं आहे. त्या सिरियल्ससारखं ते मनोरंजन आहे का. मनाचे आणखीन गुणधर्म भूत भविष्याचा विचार करतो. भगवंताचं जर एकच वचन आपण पाळलं, भूतकाळ विसरा, म्हणजेच फक्त वर्तमान काळात राहा, तर सगळं आपलं झालं. षटविकार युक्त जे आपलं वागणं आहे, सगळे षटविकार मनातच आहे. मनाच्या या सगळ्या गोष्टींचा त्याग कर. मनाचे धर्म आहेत हे. अज्ञानाने फुलून जाणं,
अज्ञानाने अहंकाराने काही नाही, ते खरं ज्ञान नसतंच. आणि नंतर आपण म्हणतो अरे मला वाटलं हे असंच आहे म्हणून मी असं सांगत होतो. अज्ञानाने फुलून जायचं, अज्ञानाने दुःखी व्हायचं. आपण जीवनात आनंदी होतो आणि जीवनात दुःखी होतो. खरं सांगू, आरशातली प्रतिबिंबच आहेत ही सगळी, खऱ्या वस्तू नाही आहेत त्या. खरा आनंद जो आहे, आनंद ही एक वस्तू समजा, ती आरशासमोर ठेवली, काय होतं, आतमध्ये आनंदाचं प्रतिबिंब वाढलेलं आहे. ते प्रतिबिंब आपल्याला उपयोगी पडेल का खरा आनंद उपयोगी पडेल? मायेतल्या सगळ्या वस्तूंमध्ये जो आनंद आहे तो प्रतिबिंबित आनंद आहे. त्यामुळे त्याला किती त्याच्यावर मोहित व्हायचं ते काम आपलं आहे, ते आपण ठरवायचं आहे. मान, सुख, यश ह्याच्यासारखे जी द्वंद्व आहेत, खरं म्हणजे ही काय आहेत, द्वंद्व आहेत की नाही तुम्ही विचार करा. मान अपमान द्वंद्व आहेत, यश अपयश द्वंद्व आहे, सुखदुःख द्वंद्व आहे, उच्च नीच द्वंद्व आहे. या द्वंद्व म्हणजे काय हो? द्वंद्व याचा अर्थ दोन्ही गोष्टी घडणार आहेत. कधी ही घडेल तर कधी ती. मला एक सांगा, तुम्हाला जर 500 रुपयाची नोट दाखवली आणि सांगितलं याला मागची बाजू नसलेली आम्हाला 500 रुपयाची नोट हवी आहे, येईल का? कोणता पेपर असा असतो का की ज्याला मागची बाजू नाही आहे, फक्त पुढचीच बाजू आहे? शक्य आहे का हे मला सांगा तुम्ही. द्वंद्व म्हणजे दोन बाजू ज्याला आहेत त्या गोष्टी म्हणजे द्वंद्व. मग सुख असलं तर दुःख आहेच ना त्याच्याबरोबर, म्हणजे आपल्याला दोन्ही गोष्टी स्वीकारायला पाहिजेत. हे आपण निसर्गाच्या विरुद्ध करत नाही आहे का? हा जो आपण धर्म आहे आपल्या मनाचा, हा किती चुकीचा आहे. सुख दुःख यातलं फक्त सुखच पाहिजे. छापा काटा, नाण्याच्या दोन बाजू आहेत. काटा नसलेलं नाणं आम्हाला पाहिजे, फक्त छाप्याचं. चालेल का? होईल का ते? असेल का असं नाणं? पण तरीसुद्धा आपण निसर्ग नियमांच्या पलीकडे जाऊन हे मागतोय की आम्हाला फक्त मानच हवा, आम्हाला फक्त कायम सुखच हवं, आम्हाला फक्त यशच हवं. का बरं असं होतं? का अपयश आमच्या नशिबी येतं? अरे काय आहे जीवन हे या दोन दोन गोष्टींनीच भरलं, एकदा पुढची बाजू एकदा मागची बाजू. का बरं ते आपण स्वीकारत नाहीये? अरे ऋतू एका मागोमाग एक येतात, ते आपण स्वीकारतो. म्हटलं मला पावसाळा नाही आवडत हो, अरे यावर्षी पावसाळा नको आहे की नाही जास्त व्हायला, तर होईल का ते? काय आहे, बाकीचे ऋतू आहेत तर त्याच क्रमाने पावसाळा नाही का येणार? म्हणजे आपण इतक्या साध्या साध्या गोष्टी जर स्वीकारत नसू तर का शोक होणार नाही आहे मला सांगा. बाकीचं ते अज्ञान विज्ञान ते जाऊ दे, इतकं मोठं तत्वज्ञान तरी आपल्याला काय करायचं आहे? एकच अवस्था कशी काय हवी आहे द्वंद्वामधली आपल्याला हे कळत नाही. एका छोट्या बालकाप्रमाणे हा आपला हट्ट आहे. आणि फक्त 24 तास, पूर्ण 24 तास, फक्त दिवस असा कुठला तरी देश आहे का? 24 तास पूर्ण रात्र असा कुठला तरी देश आहे का? नाही आहे ना, फक्त रात्र 24 तास. अरे दोन्ही गोष्टी या स्वीकाराव्याच लागतात. हा निसर्ग नियम आहे की नाही, एक झालं तर दुसरं. आणि कंटाळणार नाही का तुम्ही? आता खरं म्हणजे आपण कंटाळलोच आहे. वर्षभर दिवाळीसारखं काहीतरी करत बसतो आणि दिवाळीत काहीच उत्साह राहत नाही. हळूहळू तिकडेच चालली आपली अवस्था. मग चांगल्या आणि वाईट गोष्टींमधला फरक तरी कसा कळेल? आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ह्याच्यात खूप गोष्टी क्लिअर केल्या आहेत. ज्या गोष्टी काकांनी सांगितल्या त्या गोष्टी मी रिपीट करणार नाही आहे, परत परत तेच काय ऐकायचं. म्हणून या सर्व धर्मान परित्यज्य, ही प्रत्येक खरी परिस्थिती काय आहे आणि त्यातनं तू ते ते धर्म बाजूला करून त्यांचा त्याग करून कसा माझ्यापर्यंत येऊन मिळ, वेगवेगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. आता 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 6वं मन आहे. यांना तर काय म्हणायचं की 6 पायांचा कीटक असतो की नाही,
6 पायांचा कीटक. असं म्हटलं की आपल्याला कळेल की देहाला किती महत्त्व आहे. काहीच महत्त्व नाही, फक्त ते आपलं एक हे आहे, यंत्र आहे आपल्यासाठी, कर्म करणारं यंत्र. त्याची पाहिजे ती निगा राखा, त्याला काही कमी मान द्या, कमी आदर करा असं नाही म्हणत आहे. पण ते आपलं उपकरण आहे ना, आपलं यंत्र आहे. ते म्हणजे काय, मी नाही होऊ शकत. सुरीला मान देऊ नका, फेकून द्या असं नाही म्हणते मी. सुरी व्यवस्थित घासून पुसून जागेवर ठेवा छानपैकी, कारण ते खूप छान आहे, धारदार आहे, वेळेवर खूप कामं करते ती. म्हणजे उशाशी घेऊन थोडी झोपायचं आहे. तिला काय मीच आहे, ही सुरी म्हणजे मीच आहे असं प्रेम सुरीवर करून चालणार नाही आहे. त्याचप्रमाणे ही जी 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन आहे, तो काय आहे, 6 पायांचा एक कीटक आहे. जणू काही तो भुंगा भुंगा. आणि तो भुंगा जर मी देहाला मी म्हटलं तर तो मायारूपी कमळातलं मध सेवन करतो. आणि जर मी परमात्म्याला मी म्हटलं तर तो आत्मरूपी कमळाचं सेवन करत असतो, कमळातल्या मधाचं सेवन करतो. मग मी काय म्हणायचं, मला ही 6 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन मिळालंय. मी असं कधीही म्हणणार नाही की उपकरणं टाकून द्या आणि त्या परमात्म्याला जाऊन मिळा. ते तर शक्यच नाही आहे. त्याच्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला हे बघा, कुठल्याही गावात जायचं, पहिल्यांदा ट्रेन लागेल की नाही, बस लागेल की नाही, आणि मग पुढे कसं जायचं ते बघू. चालण्यासारखी परिस्थिती असेल तर चालू, रिक्षासारखी परिस्थिती असेल तर रिक्षा करू. पण आधी आपल्याला एक मोठं वाहन लागेल की नाही, तसं देह मन लागेल. नंतर त्याचा तुम्ही ऱ्हास करा, किंवा ती वाहनं ते स्थान आल्यावर सुटतीलच ना. आता घरात जायचं म्हणजे रिक्षा सोडायलाच लागेल की नाही, तसं ते होणारच आहे. पण ही 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन ही आपली उपकरणं अतिशय उपयुक्त आहेत. ती आपल्याला, ती जर तुम्ही मायेमध्ये गुंतवली, म्हणजे मन जर बाह्य वस्तूंमध्ये अडकलेलं असेल, मनाची जर बाह्य दृष्टी झाली तर काय होईल माहिती आहे, मायारूपी जे कमळ आहे त्यातलं मध चाकतील ही इंद्रिय मनास बरोबर. मन हे धावतच मुळी इंद्रियांबरोबर, त्याचा हा स्वभावच असतो. पण मन जर अंतरदृष्टी ठेवून असेल तर सगळी इंद्रिय आत आपला कासव जसा अवयव आत खेचून घेतं, त्याप्रमाणे सगळी इंद्रिय आतमध्ये वळतील, आतल्या दिशेने ती वळतील आणि ती भगवत रूपी कमळातल्या मधाचं सेवन करतील. निश्चितच स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, आणखीन एक क्लॅरिटी, काही विचारांची जर आज आपल्याला क्लॅरिटी झाली तर आपण धर्मांचा त्याग, या देहरूपी मनरूपी धर्मांचा त्याग आपण लवकरात लवकर करू शकू. अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर. म्हणजे हे ज्ञान आहे ना, रोज वाचावं, त्या अंगी मुरेल. आपल्या आतमध्ये ईश्वर उभा राहतो, आतमध्ये ईश्वर उभा असतो, आपल्या पडद्यामागे उभा असतो. तो दिसत नाही ना आपल्याला, पडद्यामागे उभा आहे. आणि जसं अखंड मर्याद द्रौपदी वस्त्र होतं ना, ज्याप्रमाणे होतं तसा हा जीवनाचा पडदा असतो आपला. आणि तो भगवंत आहे ना, तो पडदा हलवतो. जणू काही कल्पना करा तुम्ही, तोच पडदा हलवतो. त्या पडद्याच्या बाहेरच्या बाजूला काय आहे माहिती का, सगळे वेगवेगळे 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 जन्मांची चित्र आहेत. इथे हा जन्म घेणार आहे, तिथे तो जन्म घेणार आहे. तो स्थित करतो प्रत्येक प्राण्याला, त्या जन्मामध्ये तो स्थित करतो. आणि तो पडदा सारखा पूर्णपणे ओढत राहतो, पडद्याच्या मागे उभा राहून. आणि ही चित्र सगळी हलवतो. ज्या प्राण्याला
ज्या देहात स्थित करायचं आहे, ॲटोमॅटिक प्रोसेस, समोर चित्र आलं की तो प्राणी तिथे स्थित होतो. हां, आणि काय होतं माहिती आहे, प्रत्येकाच्या देहात ईश्वर स्वतःच स्थित होतो. हे जर गुपित तुम्हाला कळलं, आपल्याला काही मृत्यूचीही भीती नाही, आपल्याला काही जन्माचीही भीती नाही, आणि काही पापांची आणि कशाची, आमच्या किती चुका झाल्या, आम्ही किती उशिरा लागलो परमार्थाला, कशाचीच भीती नाही आहे. सगळं तोस्त करतो आणि प्रत्येक शरीररूपी यंत्रावर तो प्राणी बसवतो. वेगवेगळ्या शरीररूपी यंत्रांवर तो प्राणी तो बसवतो आणि त्यांच्या प्रारब्ध कर्मांची सूत्र तो हलवायला लागतो. ती जशी चक्र असतात ना जत्रेमध्ये, तशी तो फिरवत असतो आपल्या जीवनाची चक्र. या जीवन चक्रातनं जर बाहेर जायचं असेल ना, परमेश्वराच्या कडेवर जाऊन बसायचं. छोट्या बालकाप्रमाणे चक्रात बसायचंच नाही आपण. बस, बाकी काही नाही. हेच सांगितलंय, माम एकम शरणम व्रज. केवळ तू मला येऊन मिळ, मला मिठी मार, सगळं संपलं. कुठल्याही यंत्रात तू बसवणारच नाही मी तुला. पण ते होत नाहीये ना. सगळ्या तुझ्या पापांमधनं मी तुला मुक्त करतो. गॅरंटी दिली आपल्याला, गॅरंटी. आणि आपल्याला माहिती आहे, तुम्हाला कळेल म्हणजे चित्रच डोळ्यासमोर उभं राहील. एक गवताची तुम्ही पेंडी पाहिली आहे का? गवताची पेंडी, त्यात काही असतं का हो दुसरं? गवताची पेंडी गवतानेच बांधलेली असते, आतमध्ये बाहेर सगळं गवत. पूर्ण किती तो गवताचा मोठा भारा असू दे, गवतानीच. सुताची गुंडी असते छोटी, सुताची गुंडी, ती सगळी सुतानेच बांधलेली आहे. दुसरं काही आहे का? अहो, प्रत्येक जीव सुद्धा ईश्वरच तयार करतो आणि ईश्वरच स्वतःला बांधून घेतो आणि ईश्वरच त्यातून परत मुक्त होतो. ती सुताची गुंडी सोडून जाते, सुटते सगळी. बस, बाकी काही नाही आहे, बाकी काही नाही आहे. हे सगळं जर आपल्याला समजलं ना, तर काही नाही. प्रत्येक देहामध्ये ईश्वरालाच प्रकट व्हायचं असतं आणि ईश्वरच त्या देहाला बांधतो. एक उदाहरण तुम्हाला अतिशय सोपं वाटेल, सांगू का? की लोहचुंबक असतं ना, त्याचा एक एरिया असतो, सायन्समध्ये शिकवतात. हां, लोहचुंबकाचा एक एरिया असतो. किती एरिया ते हे करू शकतं अट्रॅक्ट, आणि तितक्या एरियामध्ये असलेलं सगळं लोखंड ते आकर्षित करतं. त्याच्याप्रमाणे ईश्वर हे एक इतकं मोठं लोहचुंबक आहे. हां, आणि सगळे प्राणी, सगळी जीवन, मनुष्य प्राण्यासह सगळे प्राणी जी जी कर्म करतात ती केवळ त्याच्या आकर्षणामुळे, त्याच्या आकर्षणामुळे ही सगळे हालचाल करतात, कर्म करतात, विचार करतात. परंतु जर ईश्वराचं एखाद्या जीवाने स्मरण केलं तर मात्र तो जीव या सगळ्यातनं मुक्त होतो. म्हणजेच परमेश्वराला जाऊन मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सगळे धर्म तू त्याग कर, त्यजून टाक आणि मला शरण जा. सोपं आहे. मला शरण येणं हे खूप सोपं आहे. मला येऊन मिळणं हे अतिशय सोपं आहे. तुला सांगतो की हे बघ, सूर्याचं प्रतिबिंब पडतं ना पाण्यात, सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडतं. आता समजा ते पाणी चटलं तर प्रतिबिंब कुठे गेलं? बिंबात गेलं. माझं प्रतिबिंब देहात पडलेलं आहे आणि ते प्रतिबिंब खरं दिसतं ना, म्हणून त्यालाच मी कवटाळलं, त्यालाच मी म्हणायला लागलो. पण देहबुद्धी जर आटली ना, तर सगळं संपलं. बिंब प्रतिबिंब बिंबात एकरूप झालं.
खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. आणि म्हणून तुझा देहधर्म मनोधर्म तू त्याग कर. आणि काय माहिती का, धर्माचा त्याग कर म्हणजे काय? मी हा अधर्म केला, तो अधर्म केला. अरे धर्म म्हणजे अधर्माचा सुद्धा त्याग कर. अधर्म हा धर्माच्या विरुद्ध असलेला धर्मच एक, त्याचाही त्याग कर. धर्म राहत नाही, अधर्म राहत नाही, काही राहत नाही. एक लक्षात ठेव, लाकडं जर नसतील, सांगा ना मला तुम्ही, लाकडं नसतील तर अग्नी आहे का? लाकडांसापेक्ष अग्नी आहे ना. एखादी गोष्ट असेल तरच दुसरी गोष्ट आहे. लाकडांपासून जर आपल्याला अग्नी पेटवायचा आहे, लाकडं नाहीत तर अग्नी नाही, संपलं ना. जर देहभावच तुला नसेल तर देहभावाला चिकटलेले मान अपमान पाप पुण्य सुखदुःखही राहतील का? देह सापेक्ष आहे हे सगळं, सगळं देह सापेक्ष आहे. फार सुंदर सांगितलंय माऊलींनी. काय म्हणजे ह्याला आहे ना दुसरे शब्द नाहीत. मी तुम्हाला सांगते की इथे ना आपली मती गुंग होऊन जाते. हे मी अनुभवलंय आज. म्हणजे काय, अज्ञानाने जर पाहिलं, भेददृष्टीने जर बघितलं, तर काय होतं, वेगवेगळी दृश्य दिसतात ना आपल्याला. भेददृष्टी, हे आहे, हे ते आहे, हे पुस्तक आहे, ही वही आहे, हा मोबाईल आहे. भेददृष्टी आहे आपल्याला. म्हणजे जे प्रतिबिंब, जे आरशात एखाद्या वस्तूचं प्रतिबिंब पाहतोय, आपल्या अंतर्मनाचं प्रतिबिंब बाहेर पडलेलं आहे. अंतर्मनात एक म्हणजे एक ईश्वर असेल तर दुसरं काही दिसतच नाही, संपलं, काहीच राहत नाही. दृश्याने जाणायचं नाहीये ईश्वराला, दृश्याने जाणायचं नाहीये, तत्वतः जाणायचंय. एकदा जर भगवंताशी ऐक्य झालं ना तर काय होतं, काय मुळात हे बघा, ईश्वरापर्यंत जायला आपल्याला काय लागतं, आपण हे पाठ केलेलं आहे अगदी. काय लागतं, वैराग्य लागतं, विवेक लागतो, हो की नाही. म्हणजे काय, मायेमध्ये मोह असतो ना आपल्याला, आणि मोह तो नष्ट झाला पाहिजे. मग आपण वैराग्य केलं पाहिजे त्याच्याबद्दल, असा आपण अभ्यास केला. विवेक आपल्याला आला पाहिजे, नाही का. पण जर एकदा भगवंताला शरण गेलं तर काय होतं माहिती, वैराग्य विवेक यांच्यासह सगळं नष्ट होतं. म्हणजे त्या गोष्टींची गरजच नाही आता की वैराग्य नष्ट कर, विवेक नष्ट कर, हे सांगायचीच गरज नाही. अहो गच्चीवर पोहोचेपर्यंत तिथे जायला जिना नाही आहे. हे स्टूल घे, ते स्टूल घे, हे उंच कर, असं तुला करायला पाहिजे, नाही तर तू पडशील, मग तसा जा, ह्याच्यावर पाय दे, सगळ्या गोष्टींची गरज होती. गच्चीवर एकदा पोहोचल्यावर काही तू हे करू नको, तू ते कर, कशाचीही गरज नाही आहे. भगवंताला एकदा जर जाऊन मिळालं, आता काही सांगायची गरजच नाही. वैराग्य हवा का विवेक हवा, भगवंत किती सोपा मार्ग आपल्याला सांगतायत की केवळ भगवंताला जाऊन मिळ. आणि किती सोपं सांगितलं, म्हणजे ही जर इंद्रिय आपण बाह्यदृष्टीने वापरली तर ती मायेतलं मत चाटतात, आणि अंतर्दृष्टीने वापरली तर ईश्वररूपी कमळातला मत चाटतात. खूपच छान. त्याच्यासाठी साधनेला रोज बसलं पाहिजे आणि ईश्वराचं स्मरण केलं पाहिजे, बाकी काही नाही. मग सगळं संपलं. माझी पापं कशी घालवू, माझं जन्मांमधून मी मुक्त कसा होऊ,
बंध होणं, मुक्त होणं, सगळं सगळं संपतं. बंध, मोक्ष सगळं आटून जातं जीवनातनं. आधी भगवंताकडे जाण्यासाठी संसार सागर पार करायचा आपण म्हणतो ना. आणि मग आपण आत्ता कुठे आहोत? तर त्या समुद्राच्या अलीकडे आहोत. मग समुद्राच्या अलीकडे काय करायचं? ध्यान धारणा करायची आहे, साधना करायची आहे. आणि मग समुद्र आता पार करायचा आहे हळूहळू. ईश्वर प्राप्तीची इच्छा करत करत समुद्र पार करायचा आहे. समुद्र पार केल्यानंतर पलीकडे गेल्यावर ईश्वर प्राप्त होतो. आता एकदा ईश्वर प्राप्त झाला, आता समुद्राच्या अलीकडचं आणि समुद्राच्या पलीकडचं सगळं नष्ट. सगळं नष्ट. ईश्वर प्राप्त करायचं आहे हेही नष्ट. आता करायचं आहे का नाही करायचं आहे कळतच नाही. आता ईश्वरात विलीनच झालोय आपण. अहो नुसतं तुम्ही एक कल्पना करा, एका आरशासमोर बघा, एका आरशासमोर, आरशात काय काय दिसतं मला सांगा? जी वस्तू ठेवली ती दिसते, पण आरशात दिसणारी वस्तू खरी नसते. संपलं, आपल्याला कळलं. आता आरशासमोर मी आरसाच ठेवला, आता काय झालं? काय फिलिंग येतं ते सांगा. आरशासमोर आरसाच ठेवला, आता काय पाहायचं? कसलं प्रतिबिंब पाहायचंय मी? द्रष्टा आणि दृश्य एकच झालंय आता. बस. म्हणजे काय माहितीये यातून? की मी सर्व धर्मान परित्यज्य, देह नाही, मन नाही, कोणताही विचार नाही, अहंकार नाही, आणि सगुण साकार पण ईश्वर नाही, त्याचं पण चिंतन नाही. फक्त मी आणि फक्त जाणीव. ही जाणीव अंशात्मक असली तरी सुद्धा ती या समष्टी जाणीवेपुढे, आत्मस्वरूपापुढे उभी आहे. द्रष्ट्यासमोर द्रष्टा, ही अवस्था आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. ही अवस्था प्राप्त झाली पाहिजे आपल्याला. काय आहे माहिती का? अजून सुद्धा हे स्पष्ट करता येईल. तुम्हाला सांगू, एक उदाहरण जर घेतलं, आरशामध्ये आपण काहीतरी आपल्या केसांची स्टाईल केली बरं का, आरशात बघितली, आणि कोणीतरी खोड्या काढण्यासाठी आहे ना आरसा काढून घेतला, तरीसुद्धा आपण विचारात इतके गुंतलो आहे, किती आज मी छान स्टाईल केली आहे केसांची आणि किती सुंदर दिसतीये मी, आणि आरसा काढून घेतला आहे बरं का, तरी आपल्या डोक्यात तेच विचार चालू आहेत, आपल्याला भानच नाही. तर काय होत आहे माहिती आहे का? आरसा नाही आत्ता, तरी आपण तेच ध्यान करतो आहोत. आलं लक्षात? दुसरं एक उदाहरण घ्या ना, की एक आपण त्या ह्याच्यात बघितलं होतं, काय ते किंडल लाईफ चालू होतं पूर्वी एक अभ्यास वर्गात, तर जीवन ज्योत नावाचं पुस्तक, त्याच्यामध्ये आपण ध्यान कसं करावं हे पाहिलं होतं. मग आपलं कुठेच लक्ष नाही लागत, समोर एक आपला आराध्य देवतेचा फोटो ठेवला आणि त्याच्या रूपाकडे पाहत राहिलं आणि हळूच डोळे मिटले आणि त्याचं स्मरण करत 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 राहिलं. आता फोटो समोर ठेवला आणि आधी त्याचं निरीक्षण करत राहिलं की खरंच किती ही देवता, किती सुंदर, मनमोहक, सगळ्यांवर राज्य करणारी, किती गुण आहेत या देवतेचे वगैरे. पण जसे डोळे मिटले गेले तरीसुद्धा आतमध्ये चालूच आहे ना आपल्या, तरी ते दिसतंच आहे ना, तरी ते दिसतंय. असा ईश्वर सतत आधी ध्यानधारणेत आणि नंतर ध्यानधारणेत असलेला ईश्वर मायेत जरी आपण गेलो तरी तिथे सुद्धा ईश्वराचंच ध्यान चालू पाहिजे. मायेतल्या वस्तू दिसण्याच्या ऐवजी तेच आपल्याला दिसत राहतं.
तेच दिसत राहतं. दृश्यांमध्ये भेदच दिसत नाही, अभेद होतो. आणि अशा अभेदानीच ईश्वराचं ज्ञान आपल्याला होतं. केवळ एकमेव दृश्य, केवळ एकमेव दृश्य, दृश्य पलीकडचं दृश्य, दृश्य नाहीच, ते द्रष्टेपण. द्रष्टेपण आहे. काय आहे माहिती का? आपल्या जीवनाची एक शोकांतिका आहे. आपल्या जीवनाची एक शोकांतिका आहे. मला एक सांगा ना, राजेपण जर राजाच्या अंगी नसेल, काय उपयोग आहे त्याच्या राजेपणाचा? सांगा तुम्ही मला, काय उपयोग आहे? राजा म्हणता येईल का त्याला? राजाचे सगळे गुण हवेत. अहो, मी आत्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप. केवढा मोठा राजा आहे मी विश्वाचा, आणि आत्मदृष्टीच नाही मला. हे आत्मस्वरूप मी कसं उपभोगणार? राजाच्या अंगी राजेपण नाही, तो राज्य कसं उपभोगणार? त्याच्या अंगी राज्य करण्याचे गुण नाहीत, त्याच्या अंगी मित्र राज्य जोडण्याचे गुण नाहीत. तर एका सामान्य माणसाच्या पलीकडे वेडगळ असेल. आमची अक्षरशः दुरावस्था अशीच झाली अहो. आमचं आत्मस्वरूप हे खरं स्वरूप आहे, आणि ते ना, आम्हाला ती आत्मदृष्टीच नाही. त्याच्यामुळे आत्मस्वरूप, आत्मसुख हे आम्ही कसं उपभोगणार आहे? या मानवी जन्माला येऊन आम्ही, मानवाचा जन्म का माहिती आहे? त्याच जन्मात आपल्याला जाण येते की मी आत्मस्वरूप आहे. इतर जीवनात आपल्याला कळतच नाही मुळी. आपण फक्त ते जीवन जगतो, थोडं थोडं आयुष्य असतं त्या जीवनांमध्ये, आणि आपण संपवतो, कारण त्या जीवनात त्रास पण खूप आहे ना, ते लवकर संपलेलंही बरं. मानवाला एवढी बुद्धी मिळून आत्मस्वरूप प्राप्त नसल्यामुळे त्याला आत्मदृष्टीच नाही. तर तो हे जीवन कसं उपभोगेल? मला सांगा तुम्ही. का आपली रडकथा आहे? का शोक होतो? का आपण इतके लंगडे आहोत, लुळे पांगळे आहोत? हे आता आपल्याला कळेल, आणि त्याच्याशिवाय दुसरा उपायच नाही आहे. आपलं खरं स्वरूप शोधून काढण्याशिवाय उपाय नाही. बाकी कुणाचा द्वेष मत्सर करणं, कुणाला खाली पाहणं, आमच्या जीवनात या गोष्टीच खूप फालतू आहेत. वेळ नाही आम्हाला हे सगळं करायला. क्षणात ते सगळं नाहीसं झालं पाहिजे. तुमचे सगळ्या लोकांचे, इतर लोकांचे पण प्रश्न असतात. कोणी आपल्याशी वाईट वागलं, मग आपण काय करायचं? हे सगळं अगदी किस झाड की बत्ती आहे. काही नाही ते आपल्या जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाचं. जीवनात अशा लहान मोठ्या गोष्टी येतच राहणार आहेत. आपण मानवी जीवनाला दोष देतोय की मानवी जीवनच अर्धवट आहे आणि हे आहे, पण आम्ही ती आत्मदृष्टीच प्राप्त केलेली नाहीये. मला एक सांगा ना तुम्ही, अंधार हा कधी सूर्याला मिठी मारू शकेल का? अंधार हा कधी सूर्याला मिठी मारू शकेल का? नाही. आपण अज्ञानी आहोत, त्या आत्मस्वरूपाला मिठी मारू शकू का? या देहात राहायचं आम्हाला. देह म्हणजे मी म्हणायचंय 24 तास, आणि आम्हाला भगवंत प्रसन्न होत नाही म्हणायचंय. काही अर्थ नाही हो याला, काही नाही. स्वस्वरूप प्राप्त होणारच नाही. मला एक सांगा तुम्ही, खरं म्हणजे हे इतकं सोपं आहे की आमच्यापासून आमचं स्वरूप हे वेगळं होऊच शकत नाही, पण आम्हाला ते फक्त जाणायचं आहे. ते फक्त आम्ही विसरलो आहोत. ते करायला आम्हाला काय लागतं? चंदनाचं झाड आहे की नाही, ते झाडापासून किंवा चंदन स्वतः त्याच्यापासून चंदनाचा सुगंध वेगळा काढता येईल का? चंदन आणि सुगंध एकच. मी आणि आत्मस्वरूप एकच आहे. तरी मी म्हणतो मी देह आहे. आता काय करायचं याला? काय करायचं? सोन्यापासूनच दागिने बनतात, तरी आम्ही म्हणतो नाही नाही दागिनेच मला पाहिजे, सोनं नको. अरे चालेल का? हे सोनंच आहे दागिन्यात. आम्ही काय म्हणतोय, मला देहच पाहिजे, मला आत्मस्वरूप नको, आणि म्हणून आपल्याला शोक होतो. भयंकर मोठी शोकांतिका आहे ही. परमात्म्यापासून आपण
वेगळे कसे राहणार आहे मला सांगा ना तुम्ही. म्हणजे आता जर का पूर्वी बघा, पूर्वी आदी मानव काय करायचा, काहीच नव्हतं त्याच्याकडे हत्यारं हे ते. हां, मग काय जे काय मिळेल ते खायचा तो. तर त्याला कळलं की ही कंदमुळं वगैरे जरा अशी करपून वगैरे भाजून वगैरे खाल्ली की जरा छान लागतात, त्यातल्या त्यात बरी लागतात. बाकी काही अगदी आजच्यासारखं चविष्ट मीठ असं काही नव्हतं. तर तो काय करायचा, जंगलात फिरायचा ना. 2 लाकडं जर घासली एकमेकांवर तर अग्नी होईल निर्माण. आता मला सांगा, अग्नी निर्माण झाला, लाकडाचं अस्तित्व संपलं की नाही? लाकडं नष्टच झाली ना. आता केवळ अग्नी राहिलाय, आहे की नाही? ईश्वर जर प्राप्त झाला आपल्याला तर राहील का हे सगळं? अज्ञान, दुःख, शोक हे सगळं राहील का? सूर्याने जर का सूर्याने म्हटलं की मी अंधाराला हे करतो, अंधाराला मी प्रकाशित करतो, आणि सूर्य अंधाराला शोधायला गेला, त्याला अंधार कधी सापडेल का? अंधाराला मिठी मारायला गेला, चालेल का? अंधारच सापडणार नाही त्याला. मग अंधाराच्या बाबतीत सूर्याचा विचार करणं योग्य आहे का? तसं भगवंत म्हणतात, तू फक्त मला शरण ये, तुला काही राहणार नाही. मग भगवंताला जाऊन जर आपण मिळालो तर आपल्या जीवनात अज्ञानाचा अंधार राहील का? शक्य नाही. अज्ञान नाही राहणार, पाप नाही राहणारच नाही. निसंशय मला राहणार नाही, निसंशय एकही अडचण राहणार नाही. इतकं जर हे महत्त्वाचं आहे तर आपण करायचं नाही आहे का? मला सांगा ना. नाही करायचं आहे का? आपण केलं पाहिजे. आजपासून साधना करायला लागलं पाहिजे आपण. ही साधना केल्याचा एक फायदा होतो, आतमधलं जितकं 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 ईश्वर स्मरणाने प्रकाशित होत जातं तितका तितका बाहेर आपल्याला आनंद वाटू लागतो. हा फरक पडेल आपल्या जीवनात. आणि अत्यंत महत्त्वाचं सांगितलं आहे, जर तू तुझं मन हे केवळ आत्मस्वरूपाने आणि काय सुरुवातीला सगुण साकार ईश्वराच्या विचारांनी जर तू भरून टाकलंस तर ते मन इकडे तिकडे जायचं काही शिल्लक राहील का? हे आकाश जे आहे ना, त्या आकाशात दाट आकाश सगळं भरून राहिलंय, आकाशानेच आकाश भरलेलं आहे. आता त्याच्यात आणखी काही मावणार आहे का? काही नाही. आणि आकाश हालायचा प्रश्न आहे का? तसं तुझ्या मनात नुसतं भगवंतच भरून राहिला तर ते मन इकडे तिकडे हालूच शकणार नाही. गच्च भरलेलं आहे ते हालेल कसं? आता जर प्रलयात जर पाणीच पाणी झालं, पाणीच पाणी, काय ते पाणी अडवायचं असेल ते पाणीच पण पाण्यानेच अडवावं लागतंय. मग आता पाणी वाहील का कुठे? आता व्हायचं शिल्लकच नाही, गच्च भरलंय, गच्च. त्याचा प्रवाहीपणा संपला, मनाचा प्रवाहीपणा जाईल. मनाचा मायेमध्ये राहण्याचा प्रवाहीपणा जाईल. त्याला मोह होणार नाही, त्याला लोभ होणार नाही. सगळीकडे मी असा उरून भरून राहतो. आणि मग तुझ्या मनामध्ये मी गच्च भरून राहिलो तर सगळीकडे त्या मनाचं जाणं येणं थांबून जाईल. एक सांग, तुला अशी अवस्था येईल, एकदा परमेश्वराला आपण वरलं ना, एकदा परमेश्वर आपल्याला प्राप्त झाला ना, की मला सांगा तुम्ही, की ती लाट जी आहे ती अशी तिला खूप उसळी मारावीशी वाटली तर ती काय समुद्राच्या मध्यातनं काय जमिनीवर येऊन पडते का? मी एक लाट अशी ती जमिनीवर नाही येऊन पडत. ती पाण्यानेच बनलेली आहे. ती वर येते,
आणि पुन्हा पाणीच व्हावंसं वाटतं तिला. हा पाण्याचा गुणधर्म आहे. लाटेला आनंद द्यायचा, ती उसळते आणि ती पुन्हा खाली जाते. बस हा गुणधर्म आहे. आपल्या जीवनात काही आनंदाचे क्षण आले, उसळायला हरकत नाही आहे. पण ज्या परमेश्वराच्या योगाने हा आनंद झाला आहे, त्या परमेश्वरामध्ये आपल्या खऱ्या स्वरूपात पुन्हा विलीन व्हायला आपण विसरायला नको. अगदी अतिशय सुंदर. मला तो येऊन प्राप्त झाल्यावर काय काय होणार आहे जीवनात, काही राहिलंच नाही आता दुसरं काही व्हायचं, सगळं होऊन गेलं आहे. एकट्या परमेश्वराला प्राप्त झालो आपण तर आता काही शिल्लक नाही. तर आजचा ज्ञानेश्वर माऊलींचा हा समाधी दिन म्हणजे आपल्या जीवनात सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवावा हा दिवस. कारण इतकं अमूल्य मार्गदर्शन माऊलींशिवाय आपल्या इतकं जवळचं होऊन कोणी आपल्याला देऊ शकेल. अनेक ग्रंथ देतात, पण यातली जी उदाहरणं आहेत ही आपल्या मनाला खूप भावतात. आणि ज्ञानेश्वरीची ही जादूच आहे की आपल्या जीवनात तसं 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 आपण आचरायला लागतो. तुम्ही हे करून पहा. दररोज एखादं पान ज्ञानेश्वरीच्या अर्थाचं वाचावं. ओव्यांमध्ये फार गुंतू नका, लगेच ती भाषा कळत नाही. अर्थाचं पान वाचावं. ज्ञानेश्वरांची तर कृपा आहेच, कारण जो जे वांछील तो ते लाहो. चांगले गुण जर आपल्यात असतील, ईश्वर प्राप्त करायची इच्छा असेल, तर प्रथमतः सर्वप्रथम आपली माऊली ज्ञानेश्वर माऊलीचे सगळे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. आणि नक्कीच ते होईल, नक्कीच आपली ही मनोकामना पूर्ण होईल. तर त्यांचं स्मरण म्हणून आपण पसायदान म्हणूया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.